80,000चे मोबाईल आहेत पोरांना. मी मोबाईल वापरत नाही. मला अख्ख्या महाराष्ट्रात मी एकटाच असा महाराष्ट्र लोकांमध्ये काय मी मोबाईल वापरत नाही. मी अजून रुपयाचा मोबाईल कधी विकत घेतला. मला व्हॉट्सअप नाही, फेसबुक नाही, कोण मेलं तपास नाही, कोण आलं तपास नाही, कोणचं वाटोळं झालं त्याचाही तपास नाही, आणि कोण काय धोकात आहे ते घेणं नाही आपल्याला. ज्याला गरज येतो आपल्याकडे. त्याच्यामुळं 3 कीर्तन होऊन 10 तास अभ्यास होतो. आणि अभ्यास जर झाला नाही तर तुम्हाला एवढं खोल सांगू शकत नाही. आमची कीर्तनं काही दुसऱ्याचे ऐकून नाही, आमचं स्वतःचं भांडवल आहे. उलट आमचं ऐकून निमित्त खरंय का कुठे नवीन माल तर सगळं आमचंच वापरतो. आम्ही पुस्तक वाचाय आणि ते ऐकू सांग मी मोबाईल वापरत नाही. त्याचा मला इतका मोठा फायदा आहे. 3 कीर्तन होत्या, 6 तास बोलतो, 100-500 किलोमीटर आरामशीर हिंडतो, ठणठणीत. आयुष्य गेलं डाबलीवर. माझं आयुष्य 32 वर्ष लागलंय महाराजांना. नट ना नट गेला शहराचा. नट ना नट. तुमचा हात बंद असा होता, माझा हात 6 मजला वळतो. तुमचा हात फक्त इथे वळत आहे, माझा हात 4 मजला वळत आहे. तुम्ही वळून द्या पण नाही मोडला हात तुम्हाला. नाही नाही, आमच्या बोलण्याच्या लोकांना राग येतोय. पोरांनो कर्ज आहे, बापानं कर्ज नाही. आणि त्याला बापानं मोबाईल शॉपी टाकून दिली, पोराला गेम सुरू केली. 3,000 लावले, 9,000 आले, 9,000 लावले, 41,000 आले, 1.5 लाख गेले दुकान इकलं. कर्ज करायचं बापानं माझ्या हाताच्या पोरानं. आणि पोराची बाजू घ्यायला ही 150 आहे. 3 लाख म्हणजे काही लय नाही. पण उद्या जर माझ्या दाद्यानं काही बरं वाईट केलं, स्थितीला का बोला 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 गाडी लावायची का 10 गुंठे का, पण तेवढं दाद्याचं कर्ज. दाद्या प्यायला बाप म्हणलं आपला दाद्या तर प्यायला लागला, पिऊ द्या. तू काही पेत नाही, नाहीतरी आपण गेलो सगळं. पोरानं मी बोललोय खरंय का खोटंय? आता प्रश्न असा आहे, ते 12 जण काय आपल्या जन्म म्हणू शकत नाही. कोणची पाहिजे, पण एक आयडिया होईल बाकी. 12 जणांना आपण जरी मारू शकलो नाही तर 12 जणांच्या आईला आपण मारू शकतो. हे 12 जण काय आपल्याला आकळणार नाही, तर ऋषी मुलीला आकळणार तर आपल्याला कशी आकळते? मग एक होईल ना, आईला झालं पोरगा झालं. आणि आईला हाणायला 2च औषध आहेत, एक हरिपाठ आणि 2 काकडा. आणि पोरं बिघडवायला फक्त 5च गोष्टी कारणीभूत आहेत. 1 दारू, 2 जुगार, 3 मोबाईलचा गैरवापर, 4 आई बाप्पांनी पोरांचे केलेले लाभ, आणि 5 नालायक मित्राशी दोस्ती. आणि मित्रांना एक सांगा, माणूस जन्मताना कोणताही वाईट नाही, तो संगतीनं सांगतो. तुम्ही चांगल्याची संगत करा. गरीब असू द्या, माळकऱ्या सगळं ते कीर्तनाला आले ना फुकट त्याच्या गाडीवर बसून, तरी जेवण आहे ठणठणीत का. महिला म्हणजे थोडस भजनातल्या 2-3 बाया गोळा करा आणि एक काम करा. महिला म्हणलं काल बदलणार आहे, शरीर टाकणार आहे, शेवटी आपल्याला आपली सोडवण करायची. ज्ञानेश्वरी देवघरात ठेवा, ठेवा. हळद कुंकू व्हा. रोज ज्ञानेश्वरीचं दर्शन घ्या आणि ज्ञानेश्वरीवर डोकं ठेवून ज्ञानेश्वरीला एवढंच सांगा, आई लेकराला सांभाळ. बस बस एवढं म्हणा रोज, आई लेकराला सांभाळ. नाहीतरी लेकराची काळजी घेणार नाही. आई नाही, ज्ञानेश्वरी आपली आई आहे. 1 महिन्यामध्ये तुम्हाला जर नाही अनुभव आला तर मला सांगा. सकाळी मोबाईल वापरताना, मोबाईल तर वापरतात सगळे, मोबाईल वापरताना
त्याच्यावर सकाळी हनुमान चालीसा लावा, विष्णू सहस्र लावा, स्वयंपाक करताना घरात काकडा नाही पाठ मोबाईलवर लावा, पवित्र अन्न तयार होईल, तरच बुद्धी वाचेल. नाही तर स्टेटस, इंस्टाग्राम आणि हे छेडछाडी, मर्डरिंग, खुने याच्यापेक्षा दुप्पट होते. कुत्रीला पिलू झालं तरी स्टेटसला, मांडवीला पिलू झालं तरी स्टेटस. आता तुला मोठीची गॅरंटी आहे. काही झालं का स्टेटसला, काही नाही, काही नाही. पोरगा दात काढायला लागलं स्टेटसला, पालथं पडायला लागलं स्टेटसला, उताना पडायला लागलं स्टेटसला. आणि तुला हातानं स्टेटसला. सकाळीच उठलं का कोणी सूर्याचं दर्शन घेणं, ते खोकडं उचलायचं लगेच स्टेटस. कोणचं काय बोकडं दूध द्यायला लागला, बैलाला वाचवला. का बुद्धी भ्रष्ट करतात? 2.5 वर्षाच्या पोराला मोबाईल आहे. कशाला बुद्धी लोक जगतील मला सांगा. आज 2.5 वर्षाच्या पोराला चष्मे लागले. तू टीचर दिसत त्याला वर्गात, तू टीचर. टीचरला म्हणतो तुम्ही एका विषयाला 2 जण कसे काय, पण टीचर म्हणजे तुम्ही एका बेंचवर चौकून कसे काय. वस्तुस्थिती खरी बरं नाही, खरे खोट काय 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 करणार. मग 16 जणांना आपण मारायच्या मार्गाने आपण पहिलं मायेला मारू. आणि माया जर एकदा मारली तर देवा चित्त नाही नामी करते दुसरा मुद्दा महिला मंडळ. संध्याकाळी भाकरी करताना, स्वयंपाक करताना, चपात्या करताना, बटाटे कापताना मुलाला मुलीला जवळ घ्या आणि हरिपाठ करा. थोडस परमार्थाकडे वळा. आमच्या बोलण्याचा येतोय राग, पण वस्तुस्थिती खरी का कुठे सांगा. थोडं आता म्हातारे पोर आणि सगळ्या खेळशिवा पुरवल्याला सांगतो, तुम्ही हा सप्ताह करत नाहीत, हे धर्माचं काम करता. कारण आता आपल्याला माणसं वाचवायची नाही, आपल्याला धर्म वाचवायचा आहे. आणि आज संकट माणसावर नाही आहे, आज संकट धर्मावर आहे. आम्ही काय उक्त घेतलं नाही शिव्या काय. इंदुरीकर म्हणजे शिव्यांचा ब्रँड झाला. कोणी उठायचं त्यालाच बोलावं. दारुड्याने म्हणायचं तो का पैसे देतो का, दारू बोलतो. पुरीने म्हणायचं प्यार क्या चीज है, इंदुरीकर को क्या मालूम. प्यार तो अंधा होता है, इंदुरीकर ने तो प्यार किया है. फिर मारो सर. आज बंगल्यातून पोरी पळून गेले तर कांदे लावायच्या डोळीच्या मुखातून.
प्यार क्या होता है तो रोप उपटता है काय प्यार क्या होता है तर चिंगड्या निवडताय मी कीर्तन म्हणलं टाळ्या वाजवा एक माणूस म्हणला थकला इंद्रिकर सांगू पण आपण नाहीच टाळी वाजवली काय बाबा तू जर तोटा झाला तू जर भूगोलाच्या पेपरला इथे सध्या गाडी घेऊन जातो तू का कॉपी करून पास तुला गाईड जरी दिलं तर नाही आणि याला आईबाप जबाबदारी आज आपल्याला माणसं वाचवायची नाही धर्म वाचवायचा आहे तुमच्या पायापुरतं खेळशो पोरवाल्यांच्या पक्ष नंतर नेता नंतर पक्ष नंतर नेता नंतर साहेब नंतर पहिला धर्म आणि दुसरं गाव गावात कोणतंही काम करायचं असले तर राजकारण नको आणि सगळं गाव एकाच कामात तयार पाहिजे तुमचं काय मंदिर बांधायचं आहे का गाव जमलं पाहिजे सत्ता करायचा आहे अख्खं गाव जमलं पाहिजे कराय का मोठं आणि गावात 2-3 गोष्टी केल्या पाहिजे पहिली गोष्ट अंगणवाडी डिजिटल झाली पाहिजे आणि सगळ्या गावातल्या पुढाऱ्यांना सांगतो झेडपीची शाळा वाचली पाहिजे शाळा बंद पडण्याच्या मार्गावर 4 पोर 2 गुरुजी दोघांचं पेमेंट 1,70,000 आहे आणि याला गावातलं राजकारण जबाबदार आहे तुमचं काय म्हणते उद्या जर झेडपीच्या शाळा बंद झाल्या तर सर्वसामान्य कुटुंबातला माणूस मुलगा घालणार 70,000 रुपये तो भरू शकतो आणि निकाल जर पाहिले तुम्ही सगळे निकाल तर आता मागच्या महिन्यात सीएचा निकाल लागला सगळ्यात जास्त पोरं पास मराठी मीडियमचे आणि सगळे अधिकारी मराठी मीडियमचे सीबीएसईचे नाही आपल्याला गाव वाचवायचं आहे शाळा सुंदर पाहिजे अंगणवाडी सुंदर पाहिजे आणि शक्य जेवढं लोकांना होईल तेवढं सौर ऊर्जा लोकांनी वापरली पाहिजे पुढे भविष्यात विजेचा प्रश्न गंभीर होणार नाही आणि चौथी गोष्ट शेतकऱ्याच्या पोराने व्यवसायाकडेच वळलं पाहिजे शेतीवर ते शक्य नाही मी स्वतः शेतकरी आहे चांगला मी 1.5 वर्ष लॉकडाऊन मध्ये शेती करून पाहिली काही खरं नाही हेच करायचं पुरा काळा पडलो होतो त्या काळात रुपया नाही मिळाला हसण्यावर येऊ नका याचं कारण सांगतो पोरांना काळ अतिशय वाईट आहे आणि तरुण पोरांना एक अजून वाक्य सांगतो सांगू म्हणून लय राग येईल तुम्हाला सांगू का तुम्ही मला शिव्या द्याल सांगू का नाही द्याला सांग का सगळ्या पोरांना सांगतो पोरांना दंगली मोर्चे आणि आंदोलन याच्यात कधी तुमचं काय मत याचं कारण आहे पोरांना लोकांच्या हातात पेनात कॅमेरे तुम्ही जर टपरी पेटवताना दिसले तुम्हाला माहित नसेल पोरांना 10 वर्ष शिक्षा आहे तुम्ही जर 10 वर्ष आत गेले संपली जिंदगी बरं आतापर्यंत गरीबाचे दात गेले मोठ्याचे गेले नाही कधी त्यांना नाहीच तर जाते एक तर आहे ते येण्याचे ते पुढे याचं कारण दुसरं सांगतो पोरांना कोणतंही काम करायला आज पोलीस व्हेरिफिकेशन दाखवा उद्या जर तुम्ही आयुष्यामध्ये पोलीस होणार मेडिकल टाकायचे पोरी उद्या जर आपल्या चारित्र्याचा दाखला चुकीचा मिळाला तर जिंदगी संपेल ना आज जलतरणपट्टू मुली आहेत क्रिकेटपट्टू मुली आहेत बुद्धिमळपट्टू मुली आहेत आणि सगळ्या क्षेत्रामध्ये आता मुली आहेत तहसीलदार मुलगी आहे कलेक्टर मुलगी आहे प्रांत मुलगी आहे PI मुलगी आहे SP मुलगी आहे तुम्ही ह्या लोकांच्या नादीच लागू नका आपल्याला 2 टाइम पोटाला कशी मिळेल याची चिंता करीत राहा
देशाची चिंता करणारी, राष्ट्राची चिंता करणारी ते स्पेशल आहे. त्यांना त्याच्यासाठी मोकळं आहे. तुम्ही लोड घ्यायचं काय का? आपल्याला घरात कोणी ऐकलं आपण काही शेतान गप्पा आहे. तुम्हाला आठवलं कधी इंद्रिकडनं कोणा फोन केला तर आठवलं कधी इंद्रिकड स्टेटसला काय इंस्टाग्रामला आहे. स्वतःची लाल करायची काही गरज नाही. काय करायचं? आपला संसार सुंदर करायचा आणि आपल्याकडून धर्म